मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आता आपण ज्या काळात वावरतो आहोत तो आहे श्रावण महिना. आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्याला बालकवींची कविता आठवते. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुणी ऊन पडे. अर्थात यावर्षी आलेला श्रावण हा 1 महिना उशिरा, म्हणजे अधिक महिना आल्यामुळे हा श्रावण 1 महिना उशिरा आला. म्हणजे सरसर शिरवे येण्याचा काळ गेल्या महिन्यातच होता. पण ही कविता ज्या काळात लिहिली गेली त्या काळात जो श्रावण महिना अनुभवला बालकवींनी, त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात मग कोणत्या प्रकारे फुलं गोळा करण्याकरता लहान लहान मुलं मुली कसे फिरतात हातात परडी घेऊन वगैरे वगैरे. आणि ऊन पडतं, पटकन पाऊस सरसर पडती, टपटप परती अंगावरती, प्राजक्तांची फुले वगैरे वगैरे. हे गाणं वेगळं आहे. पण अशा तऱ्हेने बालकवींनी श्रावणाचं वर्णन, निसर्ग वर्णन केलं आणि त्यातून अनेक गोष्टी सूचित केल्या. एकतर निसर्गाचा तो एक भाग आहे की पटकन पाऊस पडतो आणि पटकन ऊन पडतं, क्षणात फिरुनी ऊन पडे. आता हा जो पावसाच्या सरीचा खेळ आहे तो आपण अनुभवतो. पण त्या सोबतच या काळात सगळीकडे हिरवळ दाटली असते, हिरवळ दाटे चोहीकडे. आणि त्यामुळे एक प्रकारचा आल्हाद, एक प्रकारचा उत्साह आपल्या मनात असतो. कारण उष्णतेने कावून गेलेले लोक, उष्णतेची काहिली जी आहे ती सहन केलेले लोक थोडं निवांतपणा, थोडस शांतपणा अनुभवत असतात. आणि या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पूजा, पाठ, व्रत, अनुष्ठान, सण, उत्सव हे असतात. म्हणून याला सणांचा राजा असं म्हटलं आहे. नागपंचमी आपण काल पाहिली की नागपंचमी कशा प्रकारे साजरी केली जाते भारतात आणि महाराष्ट्रात, आणि त्या मागची कारणं कोणती. त्याचप्रमाणे श्रावण महिन्याचा जो सोमवार आहे तो प्रत्येक सोमवार हा शिवपूजकांसाठी आनंदाची पर्वणी असते. ज्या ज्या ठिकाणी शिवालय असतील त्या त्या ठिकाणी लोक मोठ्या उत्साहाने जातात, भावभक्तीने पूजा करतात आणि परत येतात आनंद घेऊन. असा आनंदाचा ठेवा असलेला हा श्रावण आणि श्रावण सोमवार. आणि असे 4 सोमवार साधारणतः पडतात, कधी कधी 5 पडतात. पण साधारणतः महिन्याचे 4 सोमवार जे फार महत्वाचे आहे आणि या दिवशी लोक शिवपूजनासाठी जात असतात. हे शिवपूजन काय प्रकार आहे? हे शिवाला शंकर म्हणतात. ते का म्हणतात? महादेव हा सुद्धा शब्द शिवासाठी वापरण्यात येतो, त्यामागची कारण काय? आणि रुद्र हा एक शब्द आहे. म्हणजे शंकर, शिव, रुद्र, महादेव अशी नावं शिवासाठी आहेत. शंकर हा शब्द आवाज करणारा, मोठ्याने आवाज करणारा या अर्थाचा आहे. शिव शब्दाबद्दल आणि महादेव शब्दाबद्दल आणि रुद्र या शब्दाबद्दल, या 3 शब्दाबद्दलची जी माहिती आहे ती एका लेखामध्ये माझ्या आहे. शोध शिवाचा नावाचा लेख. आणि हा लेख आहे दैवतांची सत्यकथा या माझ्या पुस्तकात. विश्वकर्मा पब्लिकेशननी 2023 मध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं, त्यामध्ये हा लेख आहे. या लेखाच्या आधारे आपण मुद्दाम चर्चा यासाठी करू, कारण की अनेक विद्वानांनी शिव या दैवताबद्दल कोणकोणती मतं मांडली आहेत ती थोडक्यात आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. तर हा भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वात जास्त पूजला जाणारा देव आहे. आणि इतिहास संशोधक त्याबद्दल आपापली मतं मांडतात आपल्या परीने. ती परस्पर विरोधी सुद्धा असू शकतात. तर त्यांचा थोडक्यात परामर्श आपण या ठिकाणी घेऊया. महामहोपाध्याय सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे कोशकार म्हणून प्रसिद्ध आहे. मध्ययुगीन कोश त्यांचा प्रसिद्ध आहे, तसाच प्राचीन चरित्रकोश प्रसिद्ध आहे, तसाच अर्वाचीन चरित्रकोश हेही प्रसिद्ध आहे. या 3ही कोशांमध्ये त्या त्या काळातल्या दैवतांची, त्या त्या काळातल्या राजवटीची आणि त्या त्या काळातल्या भूगोलाची सुद्धा माहिती आहे. तर अतिशय मेहनतीने तयार केलेला हा जो कोश आहे हा 1964 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाला.
त्यात पृष्ठ 971 वर शिव या शीर्षकाखाली एक टिपण आहे. त्यानुसार शिवाला सृष्टी संहाराची आद्य देवता मानलाय. त्याचप्रमाणे शिव हे एका जातीचं नाव होतं असं ते म्हणतात. आणि सुदास राजाने दाशराज्ञ युद्धामध्ये ज्या अलीन, पख्थ, भलानस, विषाणीन इत्यादी जातींशी युद्ध केलं त्या शिव नावाची जात होती. त्या सगळ्या जाती ज्या आहेत, अलीन म्हणजे नाग या अर्थाचा आहे. पख्थ हा एक असा शब्द आहे जो भारतातले जे मूल निवासी किंवा आदिवासी आहेत त्यांच्यासाठी वापरण्यात केला गेला. भलानस हा शब्द आणि विषाणीन हा शब्द प्रामुख्याने शिंग असलेले या अर्थाचा आहे. त्यामुळे तोही आदिवासींसाठीच आहे. या आदिवासी जमातींमध्ये शिव नावाची एक जमात होती. तिचा संघर्ष सुदास नावाच्या आर्य राजाशी झाला. त्याची कथा ऋग्वेदात आपल्याला सापडते. सिंधू तसेच असिकनी या दोन नद्या, या नद्याच्या काठावर असलेलं सिबई अथवा सिबोई लोक हेच असावेत असं त्यांचं मत आहे. त्यांनी अरियट या ग्रंथाच्या आधारे आणि इंडिका या ग्रंथाच्या आधारे ही माहिती दिली. पुढे ते म्हणतात, पाणिनीय व्याकरणामध्ये ज्या शिवपूर गावाचा उल्लेख आढळतो ते या लोकांचं गाव असलं पाहिजे. शिवपूर नावाचं गाव होतं असं पाणिनीच्या रुद्राध्यायात त्यांच्या सूत्रात सांगितलंय. पुराणातला जो दानशूर शिबीराजा आहे त्याची राजधानी शिवपूरमध्ये होती. म्हणजे शिबी राजा किंवा शिवराजा किंवा शिवी राजा हा शब्द मुळात आहे वचा ब होणं एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यानुसार या ठिकाणी आपल्याला शिबी हा शब्द झालेला दिसतो आणि तो शिवाशी संबंधित असला पाहिजे. तर शिवाच्या स्वरूपाबद्दल अनेक विद्वानांनी आपापली मतं मांडली आहेत. त्याला आशुतोष, लवकर संतुष्ट होणारा या अर्थाचा तो शब्द वापरण्यात येतो आणि तो कैलासावर राहतो. त्याची पत्नी पार्वती होती आणि गजानन आणि कार्तिकेय ही दोन मुलं त्याला होती अशी माहिती आपल्याला पुराणातून मिळते. त्याचं जे वाहन आहे ते नंदी आहे आणि भैरव आणि इतर गण हे त्याचे सेवक होत. अशा प्रकारची सर्वसामान्य माहिती पुराणांच्या आधारे सांगण्यात येते. या पारंपरिक समजुतीचा उल्लेख करून पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी आपल्या भारतीय संस्कृतिकोशाच्या 9व्या खंडामध्ये पृष्ठ 205 असं म्हटलंय की शिव म्हणजे मंगल काम, कल्याण स्वरूप, सदाशिव तत्व. म्हणजे शिवाबद्दल चांगलं सकारात्मक असं वर्णन आहे, कारण इतर ठिकाणी नकारात्मक सुद्धा आहे. त्याला परमात्मा किंवा आदिशिव असं म्हणतात. जन्म मरणादिरूप कोणत्याही विकाराचा त्याला तिळमात्र स्पर्श होत नाही. त्रिविध दुःखांपैकी कशाचाही लवलेश होत नाही. वश या धातूपासून वर्ण व्यत्यासाने शिव हा शब्द तयार होतो. आता वश हा मूळ शब्द आहे आणि वर्ण व्यत्यास किंवा वर्ण स्थलांतर ही ध्वनी परिवर्तनाची एक प्रवृत्ती आहे. भाषेमध्ये ध्वनी परिवर्तन ही प्रवृत्ती मानली आहे. सहजपणे काही शब्दाची उलटा पालट होते, जसं गंज लागणे, जंग लागणे म्हणतो आपण. तर तशा तऱ्हेचे अनेक शब्द हे उलटून पालटून वापरण्यात येतात उच्चाराच्या आपल्या सवयीमुळे किंवा सवयीच्या दोषामुळे. तर अशा तऱ्हेने शिव शब्द हा वश शब्दापासून आला असं ते म्हणतात. आणि वश धातूचा एक अर्थ प्रकाशने असा होतो, जे उजेड देणे हा होतो. त्यावरून जो प्रकाश तो शिव असं म्हणायचं असं पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात. शिव हा स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो. व्युत्पत्तीशास्त्र आणि तत्वज्ञानाच्या आधारे ही माहिती या ठिकाणी महादेव शास्त्री जोशींनी दिली आहे. पुढे ते असं म्हणतात, शिव अखिल भारतात सर्व जाती जमातींना पूज्य असा महादेव आहे. पुन्हा महादेव ही मोठा देव या अर्थाचा हा शब्द आहे. विष्णूपेक्षाही शिवाचे क्षेत्र खूप व्यापक आहे. म्हणजे विष्णूला तेवढं काही महत्व आपल्या भारतात नाही आहे किंवा त्याची मंदिरं आपल्याला आढळत नाही. विष्णूच्या अनेक अवतारांची मंदिरं आढळतात, त्यांची संख्या कमीच आहे. पण शिवाची संख्या गावोगावी शिवालय आपल्याला आढळतात, त्याची पूजा करणारे लोक आढळतात. त्यामुळे अख्खा एक महिना शिवासाठी भारतीय संस्कृतीमध्ये राखून ठेवलेला आहे. आता हे जे वैदिकांच्या रुद्राबद्दल थोडी चर्चा या ठिकाणी पंडित महादेव शास्त्री जोशींनी केलाय की वैदिकांच्या दैवतांमध्ये रुद्राचा उल्लेख येतो आणि तो ऋग्वेदामध्ये येतो. त्यामुळे रुद्र हा वैदिकांचा देव होता असं काही लोकांचं मत आहे. प्रामुख्याने पंडित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा विकास 1951 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यामध्ये ठासून हे सांगितलंय की रुद्र हा वैदिकांचाच होता. पुढे मग तो अवैदिकांनी स्वीकारला वगैरे वगैरे, त्याचाही परामर्श आपण घेऊ.
तर वैदिक द्रविडांचा शिव, द्रविडांचा रुद्र शिव आणि अनेक जाती जमातीचे त्यासारखेच देव यांचा समन्वय होऊन आजचा शिव पौराणिक शिव आकाराला आला. पौराणिक शब्द यासाठी वापरतात की पुराणामध्ये शिवाचं वर्णन जास्त आढळतं. लिंग पुराण आहे, शिवपुराण आहे किंवा गणेश पुराण आहे. अनेक पुराणामध्ये शिवाचा उल्लेख सातत्याने येत राहतो. बऱ्याच पुराणात तो विकृत स्वरूपात सुद्धा आलेला आहे. त्याची कारणं वेगळी आहेत, त्याची चर्चा आपण केव्हा तरी करू. आता रुद्र आणि शिव या दोन शब्दामध्ये काय संबंध आहे त्यावर चर्चा काही अभ्यासकांनी केली आहे. महादेव शास्त्री जोशी यांनी वैदिक व द्रविड यांच्या समानधर्मी देवतांच्या इतर जमातीतील देवतांच्या समन्वयातून, म्हणजे वैदिक आणि वैदिक पूर्व जे द्रविड होते आणि इतर ज्या जमाती आहेत त्यांच्यामध्ये रुद्र किंवा शिवाशी साधर्म्य साधणाऱ्या ज्या देवता होत्या त्यांचा समन्वय झाला. देवता समन्वय हा सुद्धा एक फार महत्वाचा भाग आहे. आपण समजतो की एकच दैवत वारंवार त्या स्वरूपात राहतं, तसं नाही आहे. तर ज्या ज्या प्रकारचे लोक त्या त्या समुदायात मिसळतात किंवा आपापल्या आस्था आणि धारणा त्यात मांडत असतात, त्यामुळे मग असं समन्वयाचं एक प्रक्रिया ही होत असते. तर पंडित महादेव शास्त्रींनी पुन्हा शिवाबद्दल काय म्हटलंय पहिल्यांदा पाहू. मग इतर विद्वानांचा आपण परामर्श घेऊ. वैदिक आर्यांना शिव माहीत नव्हता. एक महत्वाची गोष्ट सांगतात पंडित महादेव शास्त्री जोशी. त्यांना शिव हे दैवत माहीत नव्हतं. त्यांना ठाऊक होता तो शूद्र. ऋग्वेदात रुद्र ही मध्यम श्रेणीची देवता आहे, खूप महत्वाची देवता ऋग्वेदिक आर्यांच्या दृष्टीने नाही. केवळ पूर्ण 3 सुक्ते त्याच्या वाट्याला आली आहेत. त्याचा वर्ण तिथे वर्णन केलंय. त्याचा वर्ण भुरा. आपण शिवलिंग त्याचं काळं रूप हे नेहमी पाहतो, पण त्याचं रुद्राचं वर्णन जे आहे तो भुरा आहे, गोरा आहे. लवथा ते विक्राळा ब्रह्मांडी माळा, कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, हे जे शंकराच्या आरतीमध्ये वर्णन येतं त्यात तो कापरासारखा गोरा आहे असं जे वर्णन आहे ते ऋग्वेदातल्या रुद्राचं वर्णन आहे. त्याचं विशेष शास्त्र म्हणजे धनुष्यबाण. आपल्याला शिवाच्या शास्त्रामध्ये त्रिशूल दिसतं, पण रुद्राच्या हाती आहे धनुष्यबाण. त्याचे बाण पशु व मनुष्य या दोघांनाही संहार करतात. पशूंनाही ते बाण वापरले जातात पशूंच्या विरोधात आणि मानवाच्या बाबतीतही तो जटाधारी आहे. हे त्याचं एक वैशिष्ट्य हे ऋग्वेदात वर्णन केलंय. त्याच्या सौम्य रूपात म्हणजे चांगला जेव्हा असतो सर्वसाधारण स्वरूपात तेव्हा तो वैद्य असतो. त्याच्याजवळ अनेक औषधी असतात, म्हणजे औषधी शास्त्राशी संबंधित असं हे दैवत आहे हे यातून दिसतं. वेदातलं त्याचं आणखी महत्वाचं जे विशेषण आहे ते वृषभ आहे. त्याला वृषभ म्हटलंय. वृषभ म्हणजे बैल. हा शब्द वृष धातूपासून तयार झाला. वृष्टी करणारा आणि अत्याधिक प्रजनन शक्ती असलेला असे त्याचे 2 अर्थ होतात. या ठिकाणी ते असं म्हणतात की आपण बैल या अर्थाने तो शब्द घेऊया. त्याचे कारण बैलाच्या ठिकाणी प्रजनन शक्ती विशेष असते असं मानलं जातं. गायींच्या कळपात एक बैल असला तरी तो सगळ्या गायींना फळवतो हे माणसांनी पाहिले आहे असं महादेव शास्त्री जोशींनी सांगितलंय. रुद्र व शिव यातील फरक सांगून पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी रुद्राची सारी वैशिष्ट्ये शिवाशीही जुळतात हे सुद्धा नकळतपणे सांगितलंय. त्या वैशिष्ट्यावर पुढे आपण चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी सांस्कृतिक गोष्ट महादेव शास्त्री जोशीचा आहे. त्यातलीच वैदिक रुद्राची जी काही माहिती आहे ती पाहू. तर ही जी देवता आहे ती अथर्ववेदात मुळात येते आणि अथर्ववेदात रुद्राचं पुरुषत्व ऋग्वेदाहून अधिक विकसित झालंय. ऋग्वेदापेक्षा अथर्ववेदात आपल्याला रुद्राची माहिती जास्त मिळते. ऋग्वेदात मरुत हे रुद्राचे पुत्र आहेत, तर अथर्ववेदात ते त्याचे अनुचर झाले आहेत. वैदिक आर्यांना रुद्राच्या उग्र रूपाचे भय वाटत असे, पण अथर्ववेदाच्या काळात त्याच्याविषयी सर्वसामान्य जनतेला श्रद्धा आणि आदर वाटत असलेला दिसतो. अथर्ववेदात त्याला सहस्राक्ष म्हणजे 1000 डोळे असलेला असंही म्हटलंय. ऋग्वेदात सहस्राक्ष ही वरुणाची उपाधी आहे. वरुण आणि शिव किंवा वरुण आणि रुद्र यांच्यात जे साधर्म्य आहे ते या ठिकाणी महादेव शास्त्री जोशींनी सांगितलंय. वरुण आपल्या सहस्र नेत्रांनी मानवांची भलीबुरी कृत्ये पाहतो आणि दुर्वर्तनी लोकांना आपल्या पाशांनी बद्ध करतो. नंतर रुद्राला ही उपाधी दिली गेली. जी वरुणासाठी वापरलेली जी उपाधी आहे तीच रुद्रांना दिलेली आहे. वरुण सुद्धा एक वैदिक दैवत आहे. त्याच्याबद्दल केव्हा तरी स्वतंत्रपणे आपण चर्चा करू, कारण त्याचं मूळ आपल्याला सापडतं ते इराणमध्ये. तर त्याची माहिती पुढे आपण पाहू. तर
अथर्ववेदाच्या काळापर्यंत रुद्र हा प्राणी मात्रांच्याच वर्तनावर नजर ठेवणारा नीतिरक्षक संरक्षक असा देव असल्याची कल्पना सर्वमान्य झाली होती, असं दिसते, असं महादेव शास्त्री जोशी म्हणतात. तर डॉक्टर यदुवंशी नावाचे एक मोठे विद्वान होते. त्यांनी रुद्राच्या ह्या विकास प्रक्रियेला आणखी पुढे विस्ताराने सांगितलं. अथर्ववेदातली विकास प्रक्रिया हळूहळू वाढत गेली आणि तिच्यातूनच शेवटी पौराणिक शिवाचे स्वरूप पूर्णपणे विकसित झाले. या विकासात वैदिक रुद्राने अनेक गौण किंवा जातीय देवतांना आपल्या सामावून घेतले. म्हणजे अनेक जातीय देवतांनी त्याला आपलं मानलं, असा त्याचा साधा अर्थ. अथर्ववेदात भव आणि शर्व या दोन देवता दिसतात, स्वतंत्र देवता आहे, पण शिवासाठी सुद्धा हे शब्द वापरले आहे. म्हणजे पार्वतीला भवानी आपण म्हणतो किंवा शर्वाणी असंही तिच्यासाठी म्हणतात. तर ह्या दोन स्वतंत्र देवता होत्या, पण पुढे त्याचा शिवाशी संबंध आला. तर त्यांचं व्यक्तित्व स्पष्ट नाहीये, पण त्या स्वतंत्र देवता होत्या. अथर्ववेदात त्यांचं रुद्राशी तादात्म्य झालं आणि भव आणि शर्व ही रुद्राची नावे बनली. म्हणजे अनेक देवतांचं संमेलन, एकत्रीकरण वर्षानुवर्षे होत राहतं आणि मग ती नावं, इतर संमिलित झालेल्या देवतांची नावं मुख्य देवताला मिळत असतात. तसं शिवाला अनेक नावांनी मिळाली, त्यामागची ही कारण आहे. तर कोणत्या तरी मोठ्या देवाने काही छोटे देव आत्मसात करून गेले. म्हणजे मोठ्या देवाला मानणाऱ्या लोकांनी लहान समूहांना सामावून गेलं, असा त्याचा साधा अर्थ आहे. ही दैवशास्त्राच्या इतिहासात वारंवार घडलेली गोष्ट आहे. जगातल्या सर्व दैवत कथांमध्ये अशी विपुल उदाहरणे आढळतात. म्हणजे भारतात हे झालं असं नाही, जगातल्याही अनेक संस्कृतीमध्ये अनेक दैवत आहेत, त्यामध्ये सुद्धा दैवतांचं हे संमिलनीकरण, विलिनीकरण ही सामान्य प्रवृत्ती आहे. वैदिक रुद्रही असाच अनेक छोट्या देवतांना आत्मसात करून वाढला आहे, असं यदुवंशींनी म्हटलंय. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी वैदिक रुद्रातच अनेक स्थानिक तत्सम देवतांचं विलिनीकरण झालं असल्याचं दैवशास्त्राच्या आधारे पटवून दिलंय. रुद्रापासून शिवापर्यंतचा प्रवास करताना भारतातील मूल निवासी व्रात्य लोकांच्या महोदेव या देवतेशी तिचा संबंध कसा आला ते मोठ्या खुबीने पटवून देतात. कारण महादेव हा जो शब्द पुढे आला प्रचलित, तर त्याच्या आधी व्रात्य नावाची एक जमात होती. व्रात्य हा शब्द आता खोडकर, उन्हाळ किंवा वाईट वर्णाचा या अर्थाने वापरला जातो, पण मुळात व्रात्य शब्द कष्ट करणाऱ्या लोकांसाठी वापरला गेलाय. गुरु म्हणजे कष्ट करणे, व्रात म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांचा समूह, आणि व्रात्य म्हणजे त्या समूहात राहणारे लोक. तर अशा तऱ्हेने व्रात्य शब्द हा कष्ट करणाऱ्या लोकांसाठी आहे, कष्ट न करणाऱ्या लोकांनी तो वापरलेला आहे. तर त्यांचा देव आहे महोदेव, व्रात्यांचा महोदेव. हा जो हे जे दैवत होतं त्याबद्दल महादेव शास्त्री म्हणतात, अथर्ववेदाचे 15वे कांड हे व्रात्य कांड म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात रुद्राचा व्रात्यांशी घनिष्ठ संबंध दाखवलाय. यजुर्वेदाच्या रुद्राध्यायातही रुद्राला व्रातपती म्हटलंय. अथर्ववेदाच्या काळी व्रात्य समाज पूर्व भारतात विशेष बलवान होता. म्हणजे भारताचा पूर्व भाग म्हणजे बंगाल, आसाम, ओरिसा हा जो भाग आहे, या भागात हा व्रात्य समाज मोठ्या प्रमाणात बलवान होता. म्हणजे त्यांची लहान लहान राज्य होती. तो संस्कृती संपन्न होता. म्हणजे समृद्ध तो होताच आर्थिक दृष्ट्या, सत्ता त्यांच्या हाती होतीच, पण सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा तो संपन्न होता. त्याला मनुस्मृती वाईट का म्हटलं? कारण मनुस्मृतीच्या दृष्टीने तो वाईट होता. ऋग्वेदामध्ये त्याचं वर्णन जे असेल वाईट म्हणून, ते वैदिक जे आर्य आहे त्यांच्या दृष्टीने ते वाईट होते, पण ते सर्वसंपन्नच लोक होते, संस्कृती संपन्न होते. तर याबद्दल ते म्हणतात की त्यांच्यामध्ये जसे लढाऊ लोक होते, तसे योग मार्गाने ध्यान साधना करणारे विद्वान लोक सुद्धा होते. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. या व्रात्यांची संस्कृती आर्यांच्या यज्ञप्रधान संस्कृतीहून अतिशय भिन्न होती. नीती व अध्यात्म यांना तिच्यात विशेष प्राधान्य होते. आपण पाहतो की यज्ञप्रधान आर्यांच्या संस्कृतीमध्ये नैतिकतेला काही फारसं महत्व नाही. या अध्यात्म नावाची गोष्ट, आता त्याचा अर्थ आणखी वेगळा आहे, पण अध्यात्म म्हणजे आत्म्याशी निगडीत, म्हणजे स्वतःच्या उन्नतीशी संबंधित. त्यालाही फारसं यज्ञप्रधान आर्यांच्या संस्कृतीमध्ये फारसं महत्व नव्हतं. पण ही व्रात्य मात्र नैतिकी होते आणि आध्यात्मिकी होते. वैदिक आर्यांचा जेव्हा या व्रात्यांशी संबंध आला, तेव्हा त्यांना असं वाटलं की या व्रात्यांना
आपल्या संस्कृतीत समाविष्ट करून घ्यावं. आणि व्रात्यांनाही वाटलं की आपण आर्यामध्ये समाविष्ट व्हावं. जसं आता एखाद्या मोठ्या पक्षामध्ये लहान पक्ष विलीन होतात आणि सत्ता प्राप्त करतात आणि आनंद घेतात आणि आनंद देतात, मौज करतात आणि मौजे खातात, काय काय करतात हे आपण आता पाहिलेलं आहे. अगदी हाच प्रकार आर्य आणि व्रात्य यांच्यात झालेला असावा. तर व्रात्यांना तो भावला आणि व्रात्यस्तोम म्हणजे व्रात्यांना स्वीकारण्याकरता वैदिकांनी व्रात्यस्तोम नावाचा विधी निर्माण केला. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवून पुढे त्यांना राज्याभिषेक करण्याकरता योग्य ठरवण्यासाठी जो विधी करण्यात आला त्याला व्रात्यस्तोम म्हणतात. आणि त्यातून मग त्या गागा भट्टांनी त्यांना क्षत्रिय म्हणून मान्यता दिली. त्याच्या आधी झालेले सगळे विधी ते शूद्र आहेत असं समजून झालेले होते. हा व्रात्यस्तोम विधी अशा तऱ्हेने आर्येतर लोकांना स्वीकारण्याचा विधी, म्हणजे आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे, भाजपची वॉशिंग मशीन ती स्वीकारते आणि स्वच्छ करून घेते, अनेक प्रकारचे गुन्हे माफ करून टाकते आणि त्यांना मंत्रीपद वगैरे देते. हे आज जे आपण पाहतो अगदी तोच प्रकार साधारणतः 3,500-4,000 वर्षापूर्वी हा भारतात झाला. आणि वैदिकांनी इतरही जणांना म्हणजे बाकी लोक जे आहेत त्यांच्यापैकी नाही त्यांना स्वीकारण्याकरता अशा प्रकारचे विधी तयार केले होते. तर ह्या व्रात्यांचा जो देव होता तो महोदेव. हा महोदेव रुद्राच्या अगदी जवळचा होता. म्हणजे रुद्र ही देवता जी ऋग्वेदात आहे ती सुद्धा अशा भटक्या लोकांची देवता म्हणून आलेली आहे. विशेषतः पशुपालक लोकांची ती देवता आहे आणि उग्र स्वरूप तिचं आहे असं वर्णन ऋग्वेदात आढळतं. तर तो आणि रुद्र आणि व्रात्यांचा महोदेव यांच्या संमेलनीकरण झालं, विलीनीकरण झालं. आणि तो सुद्धा व्रात्यांचा महोदेव जो होता तो योग मार्गी होता, योगसिद्ध होता असे उत्खनातून निघालेल्या अनेक पुराव्यातून दिसतं. अशा मुद्रा मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडल्या. त्यावरून सिंधू संस्कृतीचे लोक व्रात्य होते असं काही अभ्यासकांनी आपलं मत मांडलं आहे आणि त्यावर चर्चा सुद्धा केलेली आहे. पुराणकारांनी पुढे त्या यौगिक रूपाचा स्वीकार केला आणि त्याला योग मार्गाचा प्रणेता म्हटलं. रुद्राला किंवा व्रात्यांच्या महोदेवाला योग मार्गाचा प्रणेता म्हटलं. कालिदासाने शिवाला एक महायोगी म्हणून चित्रित केलंय. पशुपती हे त्याचं आणखी एक नाव, रुद्राचं आणखी एक विशेषण म्हणून वेदात आलाय. ते शिवाला पुढे लागू होतं. शिव आणि पशुपती या दोघांमध्ये सादर पुढे साध्य केलं. पाशुपत नावाचा शैव संप्रदाय पुढे विकसित झाला आणि पाशुपतातून मग कापाली किंवा कालामुख नावाचे संप्रदाय सुद्धा निर्माण झाले. तो स्वतंत्र भाग आहे चर्चेत, आपण केव्हा तरी त्यावर चर्चा करू. तर ह्या रुद्र जो आहे व्रात्यांचा महोदेव हा पशुकडे गेला. त्याने रुद्ररूप धारण केले आणि औषधींना अन्नसेवी बनवले, औषधी खाण्याच्या योग्य बनवल्या. अशा प्रकारची वर्णनं विभिन्न दिशा, विभिन्न पदार्थ यांच्याकडे जात असताना त्याने अनेक देवतांचे रूप धारण केलं अशी माहिती येते. जाती जमातींच्या अनेक देवांना पोटात घेऊन रुद्र वाढला या गोष्टीला वरील विधान पुष्टी देते. यज्ञात आहुती म्हणून रुद्राला 5 प्राणी समर्पित केले जात असत आणि त्यात एक मनुष्य असे असं वर्णन अथर्ववेदात आढळतं. यावरून त्या काळी रुद्राला नरबळीही देत असत असं वाटतं. जरासंध नरबळी देऊन शिवाला संतुष्ट करून पाहत होता. हे महाभारतातली कथा पूर्वापार चालत असलेल्या नरबली प्रथेचीच द्योतक आहे असं महादेव शास्त्री जोशींनी म्हटलंय. भारतीय संस्कृती कोशातली ही जी नोंद आहे, हे टिपण आहे, हे तपशीलवार या ठिकाणी यासाठी दिलं. या विषयाबद्दलचा मराठीतला हा एकमेव कोश आहे. त्यानंतरही कोणी तसं तयार केला नाही, म्हणून सध्या उपलब्ध असलेला कोश आहे म्हणून त्याची माहिती आपण या ठिकाणी घेतली. तर बहुतेक लोक हा वापरतात, पण बरेचदा या कोशामध्ये सुद्धा पूर्वग्रह दूषित आणि अपुरी माहिती आहे, मग तिची सुद्धा चिकित्सा व्हायला पाहिजे. तर यात त्यांनी बरेचदा रुद्र आणि शिव हे एकच होत असं म्हटलेलं आहे, किंवा काही ठिकाणी रुद्राचं वेगळेपण आणि वैदिकांचा तो देव होता असंही सांगितलंय. अशी परस्पर विरोधी माहिती या कोशामध्ये बरेचदा आढळते. रुद्रापासून शिव या देवतेचं सध्याचं रूप परिणत झालं आहे हे ठसवण्यात बहुतेक कोशकार हे पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. तर भारतातील प्रत्येक गोष्टीचा उगम वैदिक संस्कृतीतच आहे असं त्यांच्या डोक्यात असतं आणि त्यामुळे ते अशा प्रकारची मांडणी करत असतात. तर पंडित महादेव शास्त्री जोशी असं म्हणतात की वैदिकांनी रुद्राला का टाळलं, म्हणजे आता न कळत ते रुद्र हा वैदिकांच्या विरोधात होता हे ते पटवून सांगतात. यजुर्वेदात त्र्यंबक होम आणि शतरुद्रीय असे 2 अनुवाक आहेत. त्यावरून रुद्राच्या एका वेगळ्याच रूपाचा परिचय होतो. त्र्यंबक होम
हा एक विशेष याग आहे. त्यात रुद्राला त्याचा यज्ञभाग देऊन झाल्यावर तू मुजवत पर्वतावर निघून जा अशी त्याची प्रार्थना केली. तू यज्ञभाग दिला, त्याचा हविर्भाग दिला, पण त्याला निघून जा असंही म्हटलं. प्रार्थना आहे. मुजवत हा पर्वत भारताच्या उत्तरेचा पर्वत होता. या प्रार्थनेवरून असं दिसतं की वैदिक आर्य रुद्राला शक्य तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असत. तर म्हणजे रुद्र हा आर्यांना प्रिय नव्हता हे त्यातून स्पष्ट केलं. त्याप्रमाणे तो आर्यांचा देव किंवा नेता नव्हता असंही न कळतपणे महादेव शास्त्री जोशी स्पष्ट करतात. म्हणजे इतर वैदिक लोक त्याला टाळत असत, त्याला निघून जा म्हणत असत, किंवा त्याला हविर्भाग दिल्यावर जे मंत्र म्हटले गेले ते हात धुवून घेत असत, म्हणजे त्याला अस्पृश्य मानत असत असंही अभ्यासक म्हणतात. तर यावर रुद्र ही आर्यांची देवता नव्हती हे स्पष्ट होते. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी आणखी विस्तार करताना सांगितलं, अथर्ववेद आणि यजुर्वेद यांच्या मधल्या काळात कोण्या एका पर्वतवासी देवतेचे रुद्राशी तादात्म्य झाले असावे हे त्र्यंबक हुबाहून कळतं. ही देवता हिमालयाच्या तराईत वास्तव्य करणाऱ्या कोण्या आदिवासी जमातीची देवता असावी. पौराणिक काळात शिवाचा किरातांशी संबंध जोडला आहे. शिवा प्रसंगी किरात घेऊन, किरात म्हणजे भिल्ल, तर तो गिरिकंदरात भटकतो असं पुराणकार म्हणतात. दैवी शास्त्रांच्या प्राप्तीसाठी हिमालयात तप करणाऱ्या अर्जुनाला शिव किरात विषातच भेटला आणि अर्जुनाशी युद्ध करून त्याची बलपरीक्षा पाहिल्यावर त्याने अर्जुनाला पाशुपतास्त्र दिले अशी कथा महाभारतात वनपर्वात येते. आर्यांचा पहिला संपर्क हिमालयात राहणाऱ्या किरात, निषाद इत्यादी आर्येतर जमातीशी झाला असणे संभवनीय आहे, कारण आर्यांनी व्यापलेल्या सप्त सिंधूच्या प्रदेशाला हिमालय अगदी जवळच आहे. शतऋतुयावर हे अनुमान निष्पन्न होते. रुद्राला शिव, शिवतर, शंकर ही कल्याणकारी नावे पहिल्या प्रथम शतऋतुयातच आढळतात. हा शिव गिरित्र, गिरीशय, गिरीचर इत्यादी होता हे तिथंच कळतं. पौराणिक शिवाची केदार, श्रीशैल, त्र्यंबक, अमरनाथ, भीमाशंकर इत्यादी महत्वाची क्षेत्रे वेगवेगळ्या पर्वतावर आहेत. याचं कारण मूळ पर्वतवासी जे लोक आहेत त्यांच्या देवताशी त्याचा संबंध असावा, म्हणून ते शिवाशी त्याचं तादात्म्य झालं असावं असं या ठिकाणी आपले महादेव शास्त्री म्हणतात. हे खरं आहे. रुद्राला स्तेन, कुलुंच, तस्कर, स्थायू, विकृत, आरण्य इत्यादींचा पती म्हणतात. हे सर्व आदिवासी जमातींची नाव आहेत, त्यांचा तो नेता आहे असं स्पष्ट म्हटलंय. हे लोक समाजाला उपद्रव देणारे होते, पण ते शिवाचे उपासक होते. पुराणात हेच रानटी गण शिवाचे अनुचर ठरले आहेत. पुराणातले शिवगणाचे वर्णनानुसार ते लोक रानटी पहाडी असावेत हे सूचित होते. वनानाम पती ही रुद्राची आणखी एक उपाधी आहे. ती त्याचा वन्य जमातीशी संबंध सूचित करते. पंडित महादेव शास्त्री जोशींनी विवेचनाच्या ओघात रुद्र हे आर्यांना उपद्रव देणाऱ्या लोकांचे आराध्य दैवत होते असं भाष्य केलंय. पण नकळत त्यांनी रुद्र हा वैदिकांचा देव नव्हता हे सुद्धा सूचित केलंय. त्यामुळे वैदिकांनी आपल्या उपासना पद्धतीत रुद्राला टाळले हेही स्पष्ट होतं. त्यावरून रुद्र ही वैदिकांची देवता नव्हती हे सिद्ध होतं. आता हीच गोष्ट आणखी स्पष्ट करणारे काही दोन विद्वान आहेत. त्यात विशेषतः तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे रुद्र आणि शिव यांच्यात फरक करतात. तर एक शंभा जोशी नावाचे एक विद्वान आहेत, ते मात्र रुद्र आणि शिव एकच होत असं म्हणतात. भारतीय संस्कृती कोशामध्ये जी माहिती दिलेली आहे त्यातली बरीच माहिती वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथावर आधारित आहे. तर हा जो ग्रंथ आहे त्यात आपले तर्कतीर्थ म्हणतात रुद्र ही आर्यांची देवता होती. ऋग्वेदातील रुद्र इंद्रासारखा सुंदर व गौर वर्णाचा होता. रुद्राच्या गळ्यात सोन्याच्या निष्काचा हार आहे. विश्वरूप हे निष्काचे म्हणजे निष्काच्या हाराचे विशेषण आहे. विश्वरूप म्हणजे सर्व प्रकारच्या आकृतींची सोनेरी नाणी गुंफलेला हार होय. रुद्र तवस्तमः तवसाम, वृद्धात अत्यंत वृद्ध म्हणजे वयस्कर लोकांत सगळ्यात वयस्कर असा सांगितलाय. म्हणजे तो आर्यांचा जुना देव आहे असं लक्ष्मण शास्त्री आवर्जून सांगतात. रुद्र हा देव मूळ अवैदिकांचाच आहे हे सिद्ध होणे फार कठीण आहे असंही ते म्हणतात. फार तर असे म्हणता येईल की तो वैदिक लोकांचा त्यांच्या रानटी पशुपालक अवस्थेपासून चालत आलेला देव असावा. त्याचा व अवैदिक लिंग देवाचा संगम वैदिकाने घडवून आणला असं म्हणता येईल. ऋग्वेदातील रुद्र सूक्तात
रुद्र हा मरुतांचा पिता म्हणून वर्णिला आहे. मरुतदेव इंद्राचे नित्य सहकारी आहेत. मरुतांना सुद्धा रुद्र किंवा रुद्रीय असे त्यात म्हटले आहे. रुद्राला वरुण, अग्नी व सविता यांच्याप्रमाणे असुर हे अत्यंत प्राचीन देवतांचे विशेषण दिलंय. म्हणजे शिवाला असुर म्हटलंय आणि शिवाचा संबंध सतत असुरांशी आलेला आपल्याला दिसतो. पुढे शंभाजोशींनी म्हटलंय की रुद्र आणि शिव हे एकच आहेत आणि त्यांच्या जो ग्रंथ आहे देव देवता नावाचा एक प्रकरण आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे मराठी संस्कृती काही समस्या. 1958 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. त्या देवदेवता या ग्रंथामध्ये रुद्र हा पत्नीनाम पत्ती नावाच्या एक समूह आहे लोकांचा, त्यांचा तो पती प्रमुख आहे. आणि रुद्र शिवरुद्रप्पा हे जे नाव कर्नाटकात बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतं. तर त्यावरून रुद्र आणि शिव एकच आहे हे त्यांनी त्यांच्या या लेखामध्ये पटवून दिलं आहे. ते म्हणतात रुद्राला पुराणकाळी शिव असे नाव सर्वत्र रूढ झालेले दिसून येते, पण वेदात रुद्र हा शब्द देवतावाचक नाही. तथापि रुद्राला शिव हे विशेषण लावण्याची प्रथा प्राचीन आहे. शतरुद्र्यात शिव शब्द एकाच देवाची नावे असून तो शब्द मात्र निरनिळ्या भाषातून आले आहेत असं म्हटलंय. पहिला शब्द आर्य भाषा वर्गातील, दुसरा आर्येतर पत्तीजनांच्या तथाकथित द्रविड भाषा वर्गातील आहे असं म्हणतात. रुद्र आणि शिव ह्या शब्दांचा अर्थ तांबडा असा होतो. तर वेदपूर्व लोकांच्या देवतेला उद्देशून तो वापरला असल्याचं डॉक्टर शंभा जोशी हे स्पष्ट करतात भाषा वैज्ञानिक तथ्याच्या आधारे. त्याचा प्रभाव विश्वकोशातल्या नोंदीत आलाय. भागसुर्वे यांनी जी नोंद केली आहे मराठी विश्वकोशाच्या 1981 मध्ये झालेल्या 14व्या खंडामध्ये, तर त्यात त्यांनी म्हटलंय यजुर्वेदात रुद्रगणाचा निर्देश आला आहे. त्यावरून वनवासी निषादादी वन्य जमातीचा रुद्र हा गणपती असावा असे दिसते. गणपती हा शब्द या ठिकाणी शिवासाठी वापरला. त्यांनी पुढे म्हटलंय ऋग्वेदात शिष्ण देवतोपासक अनार्यांचा निर्देश आलाय. त्यावरून मूलतः रुद्र ही अनार्य देवता असावी असं दिसतं. आता शिष्ट म्हणजे लिंग आणि शिवाचं लिंग म्हणजे पुरुष लिंग आणि शाळुंका जी आहे खाली ती पार्वतीची योनी. लिंग आणि योनी यांच्या समन्वयाचं प्रतीक म्हणजे शिवलिंग. अशा प्रकारचे एक प्रतीक तयार झालं. त्यावर पुढे आपण केव्हा तरी विस्ताराने चर्चा करू. या ठिकाणी माहिती पुरेशी आहे असं मला वाटते. धन्यवाद.